घरातील सर्व भाजीपाला संपला की या भाजीचा नंबर येतो. अतिशय झणझणीत आणि चमचमीत बनवून तयार होते. नक्की करून पहा. तर सुरुवातीला थोडंसं आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, मीठ याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आणि एका बाउलमध्ये अर्धी वाटी बेसन, त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद आणि पाणी घालून छान असे बॅटर तयार करून घ्यायचे. पहा या पद्धतीने जास्त सैलसरी नाही किंवा जास्त असं पातळही नाही. आणि आता एका कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये जिरं, मोहरी आणि बारीक करून घेतलेलं वाटण टाकून छान असं कढईने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. वरून मसाले टाकून घ्यायचे. तर धन पावडर, काळं तिखट, लाल तिखट, हळद टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं आणि वरून आता 2 ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं. गरम पाण्यामुळे चव खूप छान येते आपल्या भाजीला. आणि छान अशी एक उकळी आल्यानंतर वरून असं या डुबकवड्या सोडून घ्यायच्या. हे पहा या पद्धतीने. आणि 10 ते 12 मिनिटं बारीक गॅसवर एक उकळी काढून घ्यायची आणि वरून भरपूर कोथिंबीर टाकायची. नक्की करून पहा.